मित्रांनो, पंढरपूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. तर मित्रांनो, पंढरपूरच्या विठ्ठलाला कर्नाटकचा राजा असं का म्हणतात? चला तर तेच जाणून घेऊया. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे कर्णधार असल्याचे देवतेचे प्रतीक आहे, पण त्याला कर्नाटकचा राजा असे देखील म्हटले जाते. यामागे काही ऐतिहासिक आणि धार्मिक कारणे आहेत. विठ्ठलाच्या भक्तिरचना मोठा प्रभाव कर्नाटकमध्ये आहे. विशेषतः संत पूजा आणि भक्तरस या परंपरांचा उगम कर्नाटकमध्ये झाला होता. कर्नाटकमध्ये विठोबा, ज्याला कर्नाटकमध्ये पंडित्य म्हणून ओळखले जाते, याला महत्त्व देणारी परंपरा अनेक शतके पुढे आहेत. कर्नाटकमध्ये असलेल्या संत पुंडलिक यांचे पंढरपूरसाठी मोठे योगदान हे आहे. तसेच महाराष्ट्रातले प्रमुख भक्त संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांचे कर्नाटकमधून मोठे भक्त होते आणि कर्नाटकमध्ये विठोबा भक्तीचा प्रभावही जास्त होता. त्याच्यामुळे कर्नाटकमध्ये विठोबा भक्तीच्या आणि संतवारी परंपरेचा प्रसार जास्त झाला. कर्नाटकमध्ये बऱ्याच ठिकाणी विठोबा किंवा पंढरपूरच्या विठोबाची देवतेची पूजा केली जाते, जास्त प्रमाणात पूजा केली जाते. कर्नाटकमधील कोल्हापूर या गावामध्ये विठोबा देवतेची महत्त्वपूर्ण स्थाने आहेत. त्यामुळे विठ्ठलाला कर्नाटकमधील एक आदर्श धार्मिक राजा मानला जातो.